गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। विठ्ठल भक्तांसाठी आणि पंढरपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनाच्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून पुढील 30 महिन्यात पंढरपुरातील विविध विकास कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। भाविकांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या सुविधा लक्षात घेता राज्य शासनाने पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली होती। आता या प्रस्तावित कॉरिडॉरच्या भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। प्रशासनाने यासाठी कंबर कसली असून संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 30 महिन्यांची म्हणजेच 2.5 वर्षाची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे। कोणताही मोठा प्रकल्प म्हटला की स्थानिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मनात विस्थापनाची भीती असते, मात्र पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि व्यापाऱ्याला चांगली आर्थिक भरपाई आणि त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करण्याची ग्वाही शासनाकडून देण्यात आली आहे। कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। पुढील 30 महिन्यात पंढरपूर हे एक जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे। भूसंपादनाची प्रक्रिया शांततेत आणि बाधितांच्या सहकार्याने पार पाडण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे। शासनाच्या ग्वाहीनंतर आता प्रत्यक्ष कार्यवाहीकडे संपूर्ण पंढरपूरकरांचे आणि विठ्ठल भक्तांचे लक्ष लागून राहिले आहे।